स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण अचूक अशा 1.25 किलोच्या प्रमाणामध्ये प्रसादाचा किंवा सत्यनारायणाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। प्रसादाचा शिरा करणं हे जरा निगुतीचं काम आहे, त्यामुळे आपण सविस्तर आणि साग्र संगीतच करणार आहोत। यामध्ये अजिबात शॉर्टकट करणार नाही आहोत, कारण आपण सारखे या गोष्टी नाही बनवत, त्यामुळे निगुतीने आणि वेळ घेऊन आणि सगळ्या व्यवस्थित स्टेप्स फॉलो करून बनवणार आहोत। पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, यामध्ये मी घालते 1 मोठा चमचाभर साजूक तूप। इथे मी 4 केळी घेतलेली आहेत, अगदी पिकलेलं केळं आहे, तुम्ही बघू शकाल, आणि याचे असे काप करून घेतलेले आहेत। आणि इथे ही केळी शिजलेली आहे, हे कसं ओळखायचं तुम्ही बघू शकाल। आपण हे जे साजूक तूप घातलं होतं, हे तूप असं साईडने केळीवर तरंगायला सुरुवात झालेली आहे, याचा अर्थ केळी आपली छान शिजलेली आहे। आता गॅस करूयात बंद। इथे आपण 1.25 किलोच्या प्रमाणात बनवत आहोत, तर इथे मी घेतलेलं आहे 1/2 किलो म्हणजेच पावशेर रवा आणि तितकंच साजूक तूप आहे। 1/2 किलो रवा तर 1/2 किलो साजूक तूप, आणि इथे बारीक रव्याचा मी इथे वापर करते। मिक्स करूयात। सो हे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त जरी वाटत असलं तरी या प्रमाणात जर तुम्ही शिरा बनवला हा प्रसादाचा, तर त्याचं टेक्स्चर, त्याची चव ही खूप छान होते। आता हा रवा मध्यम आचेवर एकसारखा ढवळत छान असा खरपूस भाजून घ्यायचा। येस, प्रसादाचा जो शिरा बनवतो त्याचा रवा ना थोडासा खरपूस भाजून घ्यायचा, थोडासा लालसर होऊ द्यायचा। आणि इथे 7 ते 8 मिनिटं रवा छान मी परतून भाजून घेतला, आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा बदामीसर रंग आलेला आहे या रव्याला। सो पण या स्टेजला मी यामध्ये घालते सुका मेवा, त्यामध्ये बदामाचे काप आणि काजूचे काप, आणि हेही परतून घेऊयात म्हणजे हेही छान तळून निघतात। आणि इथे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात बेदाणे। बेदाणे सगळ्यात शेवटी घालायचे, कारण ते पटकन फुलतात किंवा शिजतात। आणि तुम्ही इथे बघू शकाल बेदाणे छान असे प्लम्प झालेले आहेत, छान फुलले। आता या स्टेजला यामध्ये घालायचे दूध। 1/2 लिटरच मी दूध घेतलेलं आहे, आणि गरम दुधाचा वापर करायचा। खूप सुंदर हा रवा फुललेला आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूयात साखर। इथे 1/2 किलो रवा आहे, त्यामुळे 1/2 किलोच साखर मी घेतली आहे। जितके कपाचं मेजरमेंट असेल, जितके कप तुम्ही रवा घेतलाय तितकंच साखर घालायची, आणि त्याचसोबत जाईल ही केळी जी आपण आधी तुपावर छान परतून घेतली। 2 ते 3 तुळशीपत्र। आता हे सगळं करूयात मिक्स। त्याला हलकीशी वाफ लागली की त्याचा सुटणारा सुवास, आणि त्याचबरोबर वेलची पूड आणि खमंग भाजलेला रवा। प्रत्येक कणाकणामध्ये सात्विकता असते या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये। आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर फक्त 5 मिनिटं साखर विरघळेपर्यंत वाफवून घेऊ। आता झाकण उघडूयात, गॅस करते बंद, आणि तुम्ही बघू शकाल मस्तपैकी आपला हा सत्यनारायणाचा शिरा बनवून तयार आहे। 1.25 किलोच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 पिकलेल्या केळीचे काप, 1/2 किलो बारीक रवा, 1/2 किलो साजूक तूप, बदामाचे काप, काजूचे काप, 1/2 लिटर गाईचं दूध, 250 ग्रॅम साखर, 2 ते 3 तुळशीपत्र, वेलची पूड। तूप गरम करत त्यात केळी घालून ती तुपावर चांगली परतायची। तुपात रवा खरपूस भाजायचा। आता यात बदाम आणि काजू परतायचे, आणि शेवटी बेदाणे घालायचे। आता दूध घालायचं आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं। त्यात साखर, केळी, तुळशीची पानं, वेलची पूड मिसळून घेत झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाला आपला प्रसादाचा शिरा तयार। आज आपण आहे ना कांदा लसूण विरहित असं जेवण कसं बनवायचं ते बघतोय। श्रावण महिना सुरू झालेला आहे, काही जण चातुर्मास पण करतात, कांदा लसूण खात नाही किंवा उपवास असतो, नैवेद्य असतो। तर अशा वेळी काय बनवायचं यासाठी ही एक छोटीशी रेसिपी आहे जी अतिशय झटपट बनवून तयार होते।
तर सगळ्यात आधी तूर डाळ मी इथे घेतलेली आहे. कुकर लावण्यापासून आपण सुरू करूयात. आपण इथे ही कोकणी पद्धतीची डाळ कशी बनवायची ते बघतोय. दालीथोळा ज्याला असं म्हणतात. एक्झॅक्ट सेम ऑथेंटिक नाही करत आहोत रेसिपी, थोडेसे व्हेरिएशन्स मी यामध्ये करतेय. डाळ स्वच्छ धुवून झाले की यामध्ये घालूयात पाणी. ओरिजिनल रेसिपीमध्ये हळद आणि टोमॅटो वापरत नाही, पण मी आज वापरते. हळद घालते, बारीक चिरलेलं टोमॅटो, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आल्याचा किस. आता तांदूळही आपण धुवून घेऊयात स्वच्छ. तांदूळ स्वच्छ धुवून झाला, पाणी आणि मीठ. आता सार करायचं टोमॅटोचं, तर यासाठी मी इथे 3 टोमॅटो स्वच्छ धुवून असे मध्यभागी फोडून घेतलेले आहेत. सारला रंग छान यावा यासाठी मला इथे मी बीटाचे तुकडे घालते. यामुळे एकतर पौष्टिकपणा पण वाढतो त्या टोमॅटो सारचा आणि त्याच सोबत चवही छान लागते. डाळीचा डबा ठेवूयात, त्यानंतर तांदूळ, टोमॅटो, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर शिट्ट्या काढायच्या नाहीत. एक 15 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचं हे सगळं. कुकर आपला होतं तोवर आपण भाजी बनवायला सुरू करूयात. तर श्रावण महिना आहे, तर श्रावणी घेवड्याची भाजी मी इथे करते, सुकी भाजी. आणि त्यामध्ये कांदा लसूण नाही आहे. जिरं घालूयात तेलामध्ये, त्याचसोबत कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं टोमॅटो. आणि हे 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊयात. टोमॅटो हलकंसं परतत आलं की यामध्ये घालूयात 1 चमचाभर किसलेलं आलं, पण मिक्स करूया. आणि आता यामध्ये घालूयात चमचाभर हा मसाला, लाल तिखट, थोडीशी धनेपूड, परतून घेऊयात मसाला. आता यामध्ये घालायचं आहे हा श्रावणी घेवडा. सो घेवडा देठ काढून हा असा छान बारीक कट करून घेतलेला आहे. मिक्स करूया. आता हे बीन्स छान असं या मसाल्यामध्ये घालायचं आहे. मिठामुळे बीन्समध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच ही भाजी शिजली जाते. आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत. तर झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनिट शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालं की झाकण उघडायचं. हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकाल. आणि अशीच ही झाकण ठेवून 5-5 मिनिटांनी झाकण उघडायचं, चेक करायचं आणि 15 ते 20 मिनिट किंवा घेवडा छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायची. भाजी इथे आणखी एक 10 मिनिटं मी छान शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल छान शिजली गेली ही भाजी. याच्यामध्ये आता मी घालते थोडासा गूळ चवीपुरता, कारण आपण यामध्ये टोमॅटो घातलं आहे, टोमॅटोची ॲसिडिटी कमी करण्यासाठी. आणि घालूयात भाजलेला शेंगदाण्याचं कूट 1-2 चमचे. मिक्स करूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं छान आणखी परतून घेऊ. भाजी इथे मस्त परतून झालेली आहे. आता गॅस बंद करते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि श्रावणी घेवडा पण आपला बनवून तयार आहे. श्रावण सोमवार विशेष श्रावण घेवड्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, 1 चमचा किसलेलं आलं, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणेपूड, श्रावण घेवडा, मीठ, गूळ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, टोमॅटो, आलं परतायचं. आता संडे मसाला, तिखट, धणेपूड आणि घेवडा घालायचा आणि मिसळून घेत यावर मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवायची. यात वर थोडा गूळ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली श्रावण सोमवार विशेष श्रावण घेवड्याची भाजी तयार. भाजी तयार आहे तोवर आपला इथे कुकरही छान झालेला आहे. शिट्ट्या नाही काढलेल्या. लो टू मीडियम हीटवर फक्त वाफवून घेतलेत सगळे जिन्नस. आता चेक करूयात. तुम्ही बघू शकाल टोमॅटो मस्त शिजलेलं आहे. आता आपण पहिले ना डाळ छान घोटून घेऊयात आणि याला फोडणी देऊयात. डाळीला फोडणी देण्यासाठी चमचाभर तेल गरम केलं. यामध्ये जाईल मोहरी. मोहरी छान तडतडली की सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता,
आणि आता यामध्ये घालूयात ही डाळ जी आपण शिजवून घेतली आहे. थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याइतपत, चवीपुरतं मीठ आणि मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात. मस्त अशी डाळीला उकळी यायला सुरू झालेलं आहे आणि आपली सात्विक अशी दालिथोय पण बनवून तयार आहे. वरण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, पाणी, मीठ. डाळ घोटून घेत आता मोहरीच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि शिजवलेली डाळ, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. याला एक उकळी काढायची. झालं आपलं सात्विक वरण तयार. टोमॅटो सार बनवण्यासाठी शिजवलेलं टोमॅटो आणि बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. याची आता प्युरी करूयात. टोमॅटो सार बनवण्यासाठी इथे कढईमध्ये चमचाभर साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं, दालचिनीचा तुकडा. दालचिनी घालणं अगदी ऑप्शनल आहे. किसलेलं आलं हे मिनिटभर परतून घेऊयात. आता अगदी थोडंसं लाल तिखट घालूयात चवीपुरतं. नाही घातलं तरी चालेल. आणि काय करायचं ना, आता हे मसाला बाजूला करून घेऊयात. सूपला कन्सिस्टन्सी आली पाहिजे, एक संधपणा आला पाहिजे, म्हणून मी इथे घालते 1 चमचाभर बेसन. बेसनऐवजी कॉर्नफ्लॉरचा घोळ जरी वापरला तरी चालेल. आता बेसन हलकंसं या मसाल्यामध्ये ना परतून घेऊयात, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. तर बेसन छान भाजून झालं की या मसाल्यात मिक्स करायचं आणि ही जी प्युरी आपण करून घेतली आहे गाळून यामध्ये घालूयात. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं पाणी. तुम्ही बघू शकाल बिया किंवा त्याचं जे साल आहे ते पूर्ण निघतं आणि सूपला एक संधपणा छान येतो. वा, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतंय सूप. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ आणि हे छान शिजवून घेऊयात. आता इथे टोमॅटो सारला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करते. तुम्ही बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट आली आहे. जबरदस्त आणि सुवासही मस्त. टोमॅटो सार करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चिरलेले टोमॅटो, बीट, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा बेसन, पाणी, मीठ, गूळ. आता शिजवलेले टोमॅटो आणि बीट अशा प्रकारे दळून घ्यायचे. आता गरम तुपात जिरं, दालचिनी, आलं आणि तिखट परतून घेत यात बेसन घालायचं आणि या मसाल्यात परतायचं आणि यात तयार केलेलं टोमॅटो आणि बीटाचं वाटण आणि पाणी घालायचं. वर चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालत याला एक उकळी काढायची. झालं आपलं टोमॅटो सार तयार. आता आपण बनवूयात शिरा. पण हा शिरा बनवताना यामध्ये आपण साखरेऐवजी गूळ वापरणार आहोत, तर गुळाचा शिरा. 3 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा आणि त्याचसोबत शिराला आहे ना एक संधपणा कन्सिस्टन्सी येण्यासाठी ही एक मस्त टीप आहे. यामध्ये मी घालते 1 चमचा बेसन. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि सुकामेवा 1 चमचाभर. आता हे सगळे जिन्नस एकत्र ड्राय रोस्ट करून घेऊयात 7 ते 8 मिनिट, हलकासा रंग याचा बदलेपर्यंत. मस्त असा रवा भाजत आलेला आहे. आता काय करायचं, गुळाचा शिरा आहे तर इथे मी अर्धा कप रवा आहे, बारीक रवा. तर इथे 1.5 कप बरोबर पाणी घेतलेलं आहे, साईडला पॅनमध्ये गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा कप गूळ आणि गूळ आहे ना छान मेल्ट करून घ्यायचा. सिरप करायची गरज नाही आहे, फक्त विरघळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. मस्त असं खमंग सुवास येईपर्यंत मी रवा छान भाजून घेतलेला आहे. आणि त्याचसोबत इथे जे आपण गुळाचं पाणी बनवायला घेतलं होतं तुम्ही बघू शकाल. गॅस बंद करते. यातला ना गूळ छान असा विरघळला गेला. आता हे एकदा असं छान मिक्स करूयात. आपण हा जो रवा भाजून घेतलेला आहे या रव्यामध्ये हे गुळाचं पाणी शक्यतो गाळून घालायचं. गुळाचं पाणी म्हणजे त्यामध्ये जर इम्प्युरिटी असते तर त्या मिक्स हे पटकन मिक्स करूया. मस्त. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर आणखी साजूक तूप मिक्स करूयात आणि त्याचसोबत वेलची पूड. आणि आता झाकण ठेवून फक्त 5 मिनिट वाफवून घ्यायचा आहे हा शिरा. चला तर मग गुळाचा शिरा इथे बनवून तयार आहे. वा,
गॅस बंद करते. मस्त असा फुललाय. हे जे तुम्ही टेक्स्चर बघताय ना, मौसूद असा झालेला आहे किंवा याला एकसंधपणा आलेला आहे, हा बेसन गुळ आहे. सो ही टिप एकदा नक्की ट्राय करा. श्रावणी सोमवार विशेष. गुळाचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बारीक रवा, 1 मोठा चमचा बेसन, 1 मोठा चमचा सुका मेवा, 1.5 कप पाणी, अर्धा कप गूळ, साजूक तूप, वेलची पूड. साजूक तूप गरम करत त्यात रवा, बेसन आणि सुका मेवा भाजायचा. आता गरम पाण्यात गूळ वितळून घ्यायचा आणि रव्याच्या मिश्रणात हे गुळाचं पाणी गाळून घेत घालायचं आणि मिसळून घेत यात साजूक तूप आणि वेलची पूड घालायची आणि झाकण ठेवत शिजवून घ्यायचा. झाला आपला श्रावणी सोमवार विशेष गुळाचा शिरा तयार. उपवास जरी असला तरी तोंड लावण्याला काही ना काही लागतं. तर आपण बनवतोय झटपट अशी बनणारी तव्यावरची आळूची वडी. तर यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक अर्धा कप बेसन. यामध्ये आपण घालतोय आलं आणि मिरचीचा ठेचा, चिमूटभर ओवा, मीठ, थोडंसं लाल तिखट. आता हे जिन्नस आधी मिक्स करूया. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची. ही मस्तपैकी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता काय करायचं, आता घ्यायचं आहे आळूचं पान. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. देठाकडचा पोर्शन कट केला आहे. बऱ्याचदा काय होतं ना, आळू खाचतो. सो देठ तर मी कट केलं आहे, पण ही शीर तरी पण थोडीशी कट केली ना तर त्याचा खाजरेपणा बराच कमी होतो. सो हा शिरेकडचा पण भाग मी काढून घेते जितका शक्य असेल तितका. यावर मी लावते चिंचेचा कोळ. चिंच आणि गूळ आहे. एकतर वडीला आंबट गोड छान चव पण येते आणि खाजरेपणा पण निघून जातो. आता यावर घालूयात ही बेसनची पेस्ट आणि ही पेस्ट छान स्प्रेड करूयात. आणि आता हे फोल्ड करत जायची वडी. परफेक्ट. आणि आता ही जाईल तव्या. वडी आपण इथे शॅलो फ्राय करतोय. मग काय करायचं, ही अशी एक एक वडी तव्यात खाली तेल थोडंसं घातलेलं आहे. ही वडी ठेवायची आणि सगळ्या बाजूने छान अशी परतून घ्यायची. थोडंसं तेल मी घालते. खालच्या बाजूने छान अशी भाजली गेली की वडी उलटवायची, परतून घ्यायची. ऑलरेडी खूप छान सुवास येतो या वडीचा. वडी ही सगळ्या बाजूने मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे. श्रावणी सोमवार विशेष. अळूवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बेसन, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, ओवा, मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाणी, 3 अळूची पानं, चिंचेचा कोळ, तेल. बेसनात आलं मिरचीचा ठेचा, ओवा, मीठ आणि तिखट मिसळून घेत याचा दाटसर घोळ करायचा. आता अळूच्या पानाला चिंच गुळाचा कोळ आणि तयार केलेला बेसनाचा घोळ लावायचा आणि अशा पद्धतीने हे पान गुंडाळून घ्यायचं आणि तव्याला तेल लावत ही वडी शॅलो फ्राय करायची. झाली आपली श्रावणी सोमवार विशेष अळूवडी तयार. आणि आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. आणि इथे ही थाळी आपली बनवून तयार आहे. नैवेद्याचं पान इथे तयार आहे. मस्त दिसतंय, सात्विक आहे. कांदा लसूण इथे वापरलेलं नाहीये. आज आपण बनवतोय ज्वारीचं दिरडं. इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप पोहे आणि यामध्ये आता आपण घालतोय आपले बाकीचे जिन्नस. मिरची 1-2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण 2 ते 3 पाकळ्या, जिरं अर्धा चमचा, पाव चमचा ओवा आणि हे सगळं मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं. हे छान दळून झालेलं आहे. आता बॅटर बनवायला सुरुवात करूयात. 1 कप ज्वारीचं पीठ मी इथे घेते. यामध्ये हे जे पोहे आपण दळून घेतलेले आहेत हे पोहे घालायचे. त्याचसोबत यामध्ये घालूयात हळद, लाल तिखट, मीठ, धणेपूड. मिक्स करूयात. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आहे ना बॅटर तयार करून घेऊ. हे बॅटर असं बनवून तयार आहे. मस्त असं सरसरीत बॅटर तयार झालं पाहिजे. आता यामध्ये आपण घालूयात भाज्या. तर किसलेलं गाजर, बारीक चिरलेली मेथी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे करूयात मिक्स. तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. छान गरम झालेला आहे. आता बनवूयात आपण दिरडी. तेल घालूयात. आता हे जे बॅटर बनवून घेतलं हे घालूयात. आता हे छान भाजून घेऊयात आपण.
खालच्या बाजूने मस्तपैकी खरपूस भाजून झालं की यावर थोडंसं तेल घालायचं. तुम्हाला असं वाटलं की हे भेगा पडतात, फार सुकं सुकं होतं, तर एखाद मिनिटभर झाकून तुम्ही हे भाजू शकता. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान अशी जाळी आलेली आहे. दोनही बाजूने मस्त असं खरपूस हे भाजून झालेलं आहे. खूप छान सुवास येतोय. आणि आता हे काढूयात आणि हे ठेवायचं आहे असं मस्तपैकी जाळीवर, म्हणजेच वायर रॅकवर किंवा कुठलंही एखादं स्टँड असेल त्यावर ठेवलं तरी चालेल. पौष्टिक ज्वारीचं धिरडं करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप पोहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, 1 कप ज्वारीचं पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, धणेपूड, पाणी, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली मेथी, तेल. पोहे, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, ओवा बारीक दळून घेत ज्वारीच्या पिठात मिसळायचं. आता हळद, तिखट, मीठ आणि धणेपूड आणि पाणी घालत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. यात किसलेलं गाजर आणि मेथी घालायची. तव्याला तेल लावत अशा पद्धतीने धिरडं घालायचं आणि दोन्ही बाजूनी खमंग खरपूस भाजायचं. झालं आपलं ज्वारीचं धिरडं तयार. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.